तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचे पिठलं। त्यासाठी प्रथम आपण इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता। त्याचसोबत 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 2 छोटे चमचे जिरे, त्याचसोबत अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ। तर सर्वप्रथम आपण इथे 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतले आहे। तर आपण या पिठात आता गरजेनुसार पाणी घेत जाणार आहोत आणि व्यवस्थित गाठी फोडून घेणार आहोत या मिक्सअप करून। तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। तर आता इथे आपले पीठही व्यवस्थित पाण्यासोबत मिक्सअप करून झाले आहे। इथे आपण पातळ पिठले करणार आहोत, त्यासाठी आपण पाणी जास्त ओतले आहे। कढईमध्ये कांदा टाकून घेणार आहोत आणि हा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा। तर 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित हलवल्यावरती आपला कांदा छान भाजला आहे। तर आपण आता यामध्ये बारीक केलेला मसाला टाकणार आहोत आपला। आता हा मसालाही आपण थोडाफार भाजून घेणार आहोत। आपला मसाला आता व्यवस्थित भाजला आहे। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत त्यामध्ये आणि बाकीची कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत। तर आपण आता यामध्ये आपले बॅटर टाकणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत। आणि नंतर वरतून थोडीशी राहिलेली कोथिंबीर टाकायची। मिठाची चव बघण्यासाठी जर मीठ कमी असेल तर तुम्ही टाकू शकता। आता आपले पिठले व्यवस्थित चटचटत आहे, म्हणजेच ते चांगले शिजत आहे। तुम्ही बघू शकता। सोपायचं हे जरा शाईन येते म्हणायचं पिठावर। आपले पिठले शिजले आहे हे ओळखण्यासाठी आपण बघू शकता, इथे आपल्या पिठावरती एक शाईन आली आहे, म्हणजेच आपले पिठले शिजले आहे। सोपायचं हे जरा शाईन येते म्हणायचं पिठावर। आपले पिठले शिजले आहे हे ओळखण्यासाठी आपण बघू शकता, इथे आपल्या पिठावरती एक शाईन आली आहे, म्हणजेच आपले पिठले शिजले आहे। अशा प्रकारे आपले पिठले भाकरी तयार आहे।